नाशिक दर्गा दगडफेक प्रकरणामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचं समोर आलंय। एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना पोलिसांनी रात्री अटक केलेली आहे। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी या नेत्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 1400 ते 1500 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत असं समजतंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, नेमके कोणत्या राजकीय पक्षांचे कुठले नेते याच्यामध्ये सहभागी असल्याचं आता समोर येत आहे? रिद्धी, खरं तर नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेल्या दर्ग्याच्या अतिक्रमण कारवाई प्रसंगी जो पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता त्याच वेळेला त्यांच्यावर जमावानं हल्ला केलेला होता, दगडफेक केलेली होती आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते, अधिकारी जखमी झालेले होते, वाहनांचं देखील मोठं नुकसान झालेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर जो जमाव होता त्या जमावापैकी 1400 ते 1500 जणांवर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यापैकी जवळपास 57 जणांची ओळख पटलेली होती, त्यांचे नावं समोर आलेले होते आणि त्यांचा शोध पोलिसांकडनं घेतला जात होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला 16 जण, नंतरच्या काळामध्ये 14 आणि रात्रीच्या वेळेला 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख असतील, काँग्रेसचे हनीफ बशीर असतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हाजी पटेल शेख यांचा समावेश होता। तर रात्री जे 8 जण अटकेत आहेत त्यापैकी एमआयएमचे अध्यक्ष मुख्तार शेख यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे। त्यामुळे एकूणच नाशिकची जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये राजकीय कनेक्शन उघड झालेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते, अनेकांची धरपकड सुरू आहे। 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल केलेला असताना त्यापैकी ज्यांची ओळख पडते, चौकशी अंती जे निष्पन्न होत आहे त्यांच्यावर अटक केली जाते। मात्र या सगळ्या दरम्यान एमआयएमचे मुख्तार शेख जे आहेत त्यांना अटक कालच्या रात्री करण्यात आलेली आहे। तर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे ते मात्र अद्यापही फरार आहे आणि पोलिसांकडनं त्यांचा शोध घेतला जातोय। रिद्धी जी, निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आपण बघतोय नाशिकमध्ये जी पोलिसांवर दगडफेक झालेली होती त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकीय वर्तुळातल्या पक्षाच्या नेत्यांचे सुद्धा समावेश असल्याचं समजतं। त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे। गुन्हा दाखल असलेले काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल फरार आहेत।